इथे मी जे आहे आपले टाकला आहे आता चाप, आणि इथे बघू शकता तुम्ही याला किती छान कलर आला आहे। जर मटण असेल आणि त्याच्यासोबत जर कडक भाकर नसेल तर मग ते उपयोग नाही ते मटण खायचा। कशी वाटलेली आहे चाप फ्राय तर ती मला तुम्ही कमेंट मध्ये सांगायचं आहे। जर हाय हॅलो नमस्कार, कशा आहात? मजेत ना? मजेतच असायला हवं। मी सोनाली खूप खूप स्वागत करते आपले अगदी मनापासून माझ्या चॅनल मध्ये। तर हे बघा गाईज, तुम्हाला दाखवते मी इथे जे आहे यांनी असे चाप आणलेले आहेत। तर हे बघा गाईज, इथे जे आहे असे चाप आणले आहे यांनी, आणि इथे भरपूर सारे आणलेले आहे। मला वाटतं 1 किलो आहे, हो की नाही हो? 1 किलो आणले आहे। पण म्हणजे त्यांनी असं केलं की त्यांना वाटलं की पटकन शिजणार नाही, म्हणून त्यांनी जे आहे याचे तुकडे करून दिलेले आहे, तुम्ही ते बघू शकता। तर चला मी आता याला जे आहे मी सर्व मॅरिनेट करणार आहे। तर हे बघा इथे जे आहे आता ही जे चाप आहे याच्यात मी टाकत आहे सगळ्यात प्रथम हळद। हळद नंतर इथं जाणार मीठ, इथं मी अद्रक लसूणची पेस्ट पण टाकत आहे 2 चमचे, आणि याला छान पैकी असं 30 मिनिटं मी असंच ठेवणार आहे मॅरिनेट करायला। याच्यामुळे थोडीशी कोथिंबीर पण टाकत आहे मी, आणि याला सर्व असं लावून घेणार आहे। एकदा हे आपलं जे चाप आहे त्याला आपण अद्रक लसूण लावलं की मस्तपैकी त्याचा वासही छान येतो, आणि त्याला टेस्टला पण छान लागतो, आणि फ्लेवर पण मस्त वाटतो। तर हे जे आहे आता याला मस्तपैकी आपण असं ड्राय मध्येच ठेवणार आहे। सध्या याला साईडला असंच ठेवून देते मी अर्धा तासासाठी। तुम्ही इथे बघू शकता आता इथे छानपैकी मस्त मी मॅरिनेट करायला इथं असं अर्धा तास ठेवत आहे। आता हे मी अर्धा तास मॅरिनेट होईपर्यंत मी बाकीचे जे मसाले लागणारे आहे ते तुम्हाला दाखवते। आता रेसिपी आहे चापची, याला जे लागणारे साहित्य तुम्हाला मी दाखवते। याचे थोडेसे मी धने घेतले आहे, जिरं घेतलं, लवंग, मिरे, दालचिनी, पुन्हा इलायची, थोडासा तेजपत्ता, 4 मिरच्या, ते पण हिरवी घेतली कारण आपण आता लाल मिरची टाकणार आहे, आणि थोडीशी तीळ, सोप आणि जवस। जवस अगदी छान लागते टेस्टला। तर तुम्हाला हे माहितच आहे जॉईंट साठी पण चांगले आहे, आणि त्याच्यामध्ये ऑइल पण असतं, म्हणून मी आता हे जे आहे मी हे लोखंडी तवा जो आहे याच्यावर मी असं मस्तपैकी हलकसं भाजून घेणार आहे। चला मी आता इथं भाजून घेते। तर इथे तुम्ही बघा आता मी मस्तपैकी इथं तवा माझा गरम झाला आहे, आणि ते पण मी आता लोखंडी तव्यावर करत आहे। तोपर्यंत मी भाजणार आहे। याला जास्त गरमही करायचं नाही, कारण हा लोखंडी तवा खूप लवकर तापतो। कसं भाजून घ्यायचं याला, फक्त जोपर्यंत त्याचा असा फ्लेवर येत नाही तोपर्यंतच भाजायचं। तर आता इथे जे आहे आपले मसाले फ्राय झालेलेच आहे। आता मी हे जे आहे चाप आता याला मी छानपैकी मस्त शिजून घेत आहे। 3 ते 4 शिट्ट्या देणार आहे। तर हे बघा इथे जे आहे आता मी हे चाप हे टाकले आहे मी कुकर मध्ये। याला आपला अर्धा तास झालेला आहे। आता हे मस्तपैकी शिजून घेते 2 ते 3 शिट्ट्या देऊन। तोपर्यंत हा जो मसाला आहे आपण भाजलेला आता याला मी मिक्सर मध्ये फिरवून घेत आहे। तर हे गाईज आता आपले जे चाप आहे ते शिजलेले आहे। चला आता मी नाही का ही भाजीला मस्तपैकी फ्राय करते। इथे बघू शकता तुम्ही हे चाप आहे हे खूप मस्त शिजले आहे, एकदम गाळ शिजून घेतले आहे मी। सर्वप्रथम मी याच्यामध्ये आता कांदा टाकते। थोडं इंडक्शन फुल करून घेतलं मी आता। आता हा कांदा जो आहे याला मस्त ब्राऊन कलर होईपर्यंत त्याला भाजायचं। थोडासा भाजला की त्याच्यात टोमॅटो, कोथिंबीर हे सर्व टाकणार आहे। आता हा जो कांदा आहे थोडासा असा मस्त ब्राऊन कलरचा भाजला आहे, त्यानंतर ते मी जे आहे थोडीशी कोथिंबीर टाकते। कोथिंबीर कसं थोडासा तडका दिला ना तर छान लागते, आणि टेस्ट पण छान येते। त्यानंतर थोडंसं टोमॅटो आहे, इथे अर्धा टमाटा घेतले मी, जास्त नाही। त्याच्यामध्ये ऑलरेडी मी लिंबू पण टाकलंय अर्ध। अर्धा टोमॅटो टाकल्यानंतर मी थोडीशी हळद टाकणार याच्यात। हे टोमॅटो आपलं चांगलं शिजलं की मग थोडे सर्व मसाले टाकून घेते मी आता। थोडंसं इंडक्शन जे आहे मी कमी करते आहे, खूपच गरम झाली आपली कढई।
आता हा जो मसाला आहे तुम्हाला दाखवला होता मी, आता हा मी मिक्सरला फिरून घेतलाय. आता हा याच्यात फ्राय करते, नंतर बाकीचं मिरची वगैरे टाकणार आहे. थोडीशी अद्रक लसूण पण टाकते याच्यात, फ्लेवर छान येत आहे मसाल्याचा. बघू आता भाजी कशी होती. हे आजचं जे आहे चाप फ्राय तुम्ही पण घरी एकदा नक्की ट्राय करा, खूप छान लागते. मी याच्या अगोदर पण ट्राय केली होती. त्यानंतर आता हा जो मसाला आहे तो थोडा आपला तेलामध्ये फ्राय होते तोपर्यंत इथं जो आहे हा कांदा मसाला, हा घरी बनवलेला आहे मी होममेड. आणि त्याच्यानंतर ही जी आहे ही लाल मिरची, आपण हिरवी मिरची थोड्याच घेतल्या होत्या म्हणून लाल मिरची मी थोडंसं स्पायसी बनवणार आहे. सर्वांना आपल्याला चालतंय, जास्त काही असं असं कोणी कमी तिखट खात नाही, सर्व तिखटच आवडतं. हे आहे थोडंसं धना पावडर, धना तर आधी टाकलं होतं मी. थोडंसं मटन मसाला पण टाकते. मी याच्यात मीठ टाकलं नाही कारण आपण ऑलरेडी जे आपलं ते चाप आहे मटन सूप मध्ये आपण मीठ टाकून घेतलं होतं. आता याला तेल सुटेपर्यंत मस्त फ्राय करते. तुम्ही ते बघू शकता किती छान कलर आला याला. याला मी अजून फ्राय करणार आहे कमी याच्यावरती. जोपर्यंत मसाला आपला तेल सोडत नाही तोपर्यंत याला फ्राय करायचं. आज खूप उशीर झाला कारण आज आमच्याकडे बाजार पण होता, त्याच्यामुळे बाजारात पण काहीच नव्हता. बाजार आणला त्याच्यानंतरच म्हटलं चला आता यांनी मटण पण आणलेलं होतं, म्हटलं बनवून घेऊ आता. तर आमचं स्वयंपाक खूप लवकर होतो. हे बघा तुम्ही ते बघू शकता किती छान आला आहे, याचा कलर पण छान आला आहे आणि फ्लेवर पण छान येत आहे. मी याला अजून 2 मिनिटं असंच फ्राय होऊ देणार आहे आणि मग याच्यामध्ये जे आहे आपली चाप त्याच्यात टाकणार आहे. ही अशी भाजी सर्वांनाच आवडती घरामध्ये. तर हे गाईस तुम्ही ते बघू शकता आपला मसाला किती छान झाला आहे, मस्त वास पण येत आहे. हे बघा, याला मी जास्त ग्रेव्ही बनवणार नाही, थोडीशी ड्रायच बनवणार आहे. आता हे जे आहे आपलं, तर आता मी याच्यामध्ये टाकत आहे. हे बघा किती छान शिजले आहेत हे चाप. तर इथे मी जे आहे आपले टाकला आहे आता चाप, आणि इथे बघू शकता तुम्ही याला किती छान कलर आला आहे. आता याला मी असंच 5 मिनिटं होऊ देणार आहे मसाल्यामध्ये. थोडंसं मी आता त्याच्यात पाणी टाकते, थोडंसं मी इंडक्शन वाढवते आता, खूप कमी झालं. बघा किती छान दिसत आहे आपली भाजी आज, आणि टेस्टला पण खूप छान झाली आहे. चला आता मी गॅस थोडासा बंद करते. तर हे गाईज इथे बघू शकता तुम्ही आपली भाजी तर आधी झालेलीच आहे. आता इथे जे आहे इंडक्शनवर कशी भाकर चालू आहे बघा गरम. याला तर खूप कडक भाकर लागते, अगदी बिस्किटासारखीच. आता ते आले. जर मटण असेल आणि त्याच्यासोबत जर कडक भाकर नसेल तर मग ते उपयोग नाही ते मटण खायचा. आता उद्या करायचं काम नाही आपल्याला, नाही का? भाकर लागते बिस्किट. चला आता इथे छान शिकत आहे. मी काय करीत नाही, आता मला करावं लागू लागेल. त्यानंतर इथे तुम्ही बघा आता ही भाकर पण इतकी जळाली. इथे कापलाय कांदा लिंबू. चला आता आम्ही जेवायला पण बसणार आहे. अशी भाकर व्हायला पाहिजे, हिला म्हणते भाकर. खूपच कडक झाली पण ती जास्त जळाली. चला आता आजची जी रेसिपी आहे तुम्हाला माझी कशी वाटलेली आहे चाप फ्राय, तर ती मला तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. पुन्हा भेटूया नव्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.